संत तुकाराम महाराजांची पालखी बारामती शहरात दाखल. प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं पालखीचं स्वागत. महाराजांच्या पालखीचा आजचा मुक्काम बारामतीमध्ये असणार. खासदार सुप्रिया सुळे एक दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर. 28 जूनला सुप्रिया सुळेंचा नागपूर दौरा. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दौरा महत्त्वाचा. राज्यामध्ये पायाभूत सोयी सुविधांचे प्रकल्प 3 वर्षात पूर्ण करावेत. मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश. वसईच्या चिंचोटी कामण अंजूर फाटा महामार्गावर श्रमजीवी संघटनेचा रास्ता रोको. महामार्गावर मोठमोठे खड्डे पडल्यानं आंदोलन. आंदोलनामुळे महामार्गावरची वाहतूक ठप्प. यवतमाळमध्ये 2 दिवसांपासून दमदार पाऊस सुरू. पावसामुळे नदी नाल्यांमधल्या पाणी पातळीत वाढ. विदर्भ आणि मराठवाडा सीमेवरील सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित. वर्धा जिल्ह्याभरात मुसळधार पाऊस. मुसळधार पावसामुळे देवळीमधील दिगडोहमध्ये 3 विद्यार्थी अडकले. अडकलेल्या मुलांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू. वाशिमच्या रिसोड तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे उतावळी आणि कांच नद्यांना पूर. पिंपरी सरहद गावाला पुराचा वेढा. अकोला जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार. पावसामुळे झरंडी गावाला पुराच्या पाण्यानं घातला वेढा. अनेकांच्या घरात शिरलं पाणी. बीड जिल्ह्यातील अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयात तरुणांचा राडा. कार्यालयात दगडफेक करत परिसरातल्या वाहनांची तोडफोड. दुचाकीही जाळली. दगडफेकीत एक कर्मचारी गंभीर जखमी. आणि जळगाव शहरातल्या चंद्रिका सॉ मिलला भीषण आग. आगीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.